महायुतीची सत्तेच्या दिशेनं वाटचाल होताना दिसते। मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते आपल्या समोर। मुंबईमधून ही मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये सेना उभाटाचे नरेश पाटील हे पिछाडीवर आहेत आणि तिथेच एमआयएमचे उमेदवार हे आघाडीवर दिसून येतात। त्यामुळे मुंबईत वॉर्ड क्रमांक 136 मध्ये एमआयएमचे उमेदवार जमील कुरेशी आघाडीवरती आहेत। यानंतर जाऊयात मालेगावमध्ये। मालेगावमधलं गणित जर आपण लक्षात घेतलं तर तिथं छोट्या मोठ्या तिथल्या स्थानिक आघाड्यात मालेगावमध्ये जी स्थानिक इस्लाम पार्टी आहे त्यालाच उमेदवारांनी जास्त पण पसंत। शिवसेनेच्या 18 उमेदवारांना आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये मंत्री दादा भुसेंनी जोरदार कामगिरी केलेली म्हणजे होती। त्यांनी अपयश त्यांना आलेलं आहे। मालेगावात इस्लाम पार्टीचे 19 उमेदवार जे ते विजयी झालेले आहे आणि शिवसेनेच्या 18 उमेदवार तिथे विजयी झाल्याचं कळतंय। दादा भुसेंचा अर्थातच प्रयत्न होता सत्तेच्या दिशेने आपण वाटचाल करूयात, पण ते मात्र काही होताना दिसत नाहीये। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचे 19 जण विजयी झाले। त्यामुळे मालेगावने स्थानिक पार्टीलाच त्यांच्या पसंती दिलेली आहे। 19 उमेदवार मालेगावमधून इस्लाम पार्टीचे विजयी झालेले आहेत। दुसरीकडे सुषमा अंधारे म्हणजे भले सत्तेच्या दिशेने वाटचाल होत नाहीये, पण एकूणच राज्यभरात आपण उबाटा मनसेचं एकत्रीकरण झाल्यानंतर जी काही कामगिरी आहे त्यातनं जो काही वेगवेगळ्या ठिकाणांवर आकडा समोर येताना दिसतोय त्याच्या विजयाचं सेलिब्रेशन त्या करताना दिसतंय। सुषमा अंधारेंनी देखील प्रचाराच्या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रचार सभा घेतलेल्या होत्या, राज्य पिंजून काढलं होतं। सुषमा अंधारे या दिसतात आणि कार्यकर्त्यांचा जो काही जल्लोष आहे तो दिसून येतोय। एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना उभाटा किंवा ठाकरे बंधूंचा जी काही युती आहे ती पुढे येऊ शकतात। ते मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी जी आहे ती विजयी झाल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगर मधून मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट या उभ्या होत्या तिथून आणि तिथून त्या निवडून आलेल्या आहेत। त्यांचा विजय झालाय। संजय शिरसाटांवरती टीका झाली, घराणेशाहीची टीका करण्यात आलेली होती, पण घरात त्यांनी तिकीट दिलं नव्हतं। त्यांची मुलगी जी आहे ती आता नगरसेवक झाली, ती विजय झाल्याचं कळतंय। आतापर्यंत जर आपण लक्षात घेतलं तर ठाणेमध्ये प्रभाग 30 मध्ये एमआयएमचे ठाणे प्रभाग 30 मध्ये एमआयएमचे 4 उमेदवार ठाणेमध्ये शिंदेचा बालेकिल्ला त्या ठिकाणी एमआयएमचे 4 उमेदवार जे ते विजयी झालेले। एमआयएमने या सगळ्या विजयी सत्रात म्हणजे एकूणच महापालिकांच्या निकालांमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे। ठाणे प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएमचे 4 उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं कळतंय। मोठी बातमी ठाण्यातून समोर येते। सगळ्यात पहिल्यांदा एमआयएमचा ठाण्यात विजय झालेला आहे। आतापर्यंत एमआयएमचा शिरकाव हा ठाणे महापालिकेत होऊ शकलेला नव्हता। बरोबर। तर केडीएमसी मध्ये प्रभाग क्रमांक 29 मधून बातमी येते भाजपचा विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 29 मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विशाल सर तुम्ही शो केलेला होता, तिथल्या लोकांचं काय म्हणणं होतं, पब्लिक ओपिनियन तिथे काय होतं? 22 जागा बिनविरोध निवडून काय लोकांना सगळं कळतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं लोक त्या पद्धतीनं मागे उभी राहतात आणि आज त्या पद्धतीनं आमच्या मागे उभे राहिलेत, त्यांना लोकांनी झिडका। एक शेवटचा प्रश्न, मुंबईत आपण बघितलं तर दोन्ही शिवसेनामध्ये शिवसेना उभाटा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आपण बघितलं तर उभाटा आघाडीवर आहेत शिवसेनामध्ये, त्यावर कसं पाहतात? हॅलो, दोन्ही शिवसेनामध्ये आपण पाहिलं तर उभाटा हे आघाडीवर आहेत, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कसं पाहतात? नाही शिंदेसाहेब पण आहेत ना आघाडीवर, त्यांचे एकत्रित आहेत। शिंदेसाहेब आज अनेक ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे। तर माझ्याकडे निकाल नेमका नाही आहे, मी डायरेक्ट आलेलो आहे, परंतु या ठिकाणी निश्चितच शिंदेसाहेबांनाही सायझेबल जागा मिळतील आणि महायुती म्हणून आम्ही 150च्या जवळपास त्या ठिकाणी निश्चितच जाऊ। नक्की आमचे उमेदवार 142। आता ठिकठिकाणचे निकाल स्पष्ट होताना आपण बघतो। ठाण्यामध्ये बघा काय परिस्थिती आहे, काय आकडेवारी सांगते। भाजप 12 जागांवर, शिवसेना 30 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 5 जागांवर। तर शिवसेना भवन जे आहे तिथं आता विजयी जल्लोष जो आहे तो केला जातो। अर्थात हा विजयाचा जल्लोष म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीने ते मैदानात उतरलेले होते, जी आकडेवारी सध्या त्यांच्या समोर येताना दिसते, त्याचा जल्लोष जो आहे तो केला जातोय। बरोबर आहे। प्रस्थापितांना धक्का देऊन जे काही उमेदवार देण्यात आलेले होते ते विजयी झालेत आणि त्या विजयाचा हा जल्लोष असणार आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊया। आमचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे कोणाचं आव्हान काय होतं ते समोर तुमच्या सिद्ध झालेलं आहे। मिलिंद वैद्य यांनी जो काही विजय इथं मिळवलेला आहे, विशेष म्हणजे ते 6व्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत। याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या
तरी दिग्गजांची काय वाताहत झाली आहे ते आपण बघत आहात. वायकरांची मुलगी असेल, राहुल शेवाळेंची भाऊजाई असेल, सरवणकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल, यांची जी दानादान उडाली, यातनं एक स्पष्ट होतंय की खूप भले भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे, तो सामान्य शिवसैनिक, तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे. मी पुन्हा एकदा खात्रीनं सांगते, 3 वाजेपर्यंत चित्र वेगळं असेल आणि होय, आम्हाला खात्री आहे की महापौर ठाकरेंचं बसेल. अर्थात ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर होतीच होती, पण ही निष्ठावंतांची लढाई होती. ज्यांनी रोज बातम्या देऊन अक्षरशः डोकं पिकवलं होतं की रोज ठाकरेंना धक्के, रोज ठाकरेंना धक्के. पण आता लक्षात आलं असेल की ठाकरेंना धक्के अशा कितीही बातम्या दिल्या तरी गद्दारांच्या सोबत किती टक्के, तर फार फार तर खोकेवाल्यांचे टक्के त्यांच्या सोबत असतील. पण सामान्य शिवसैनिक ज्या पद्धतीने इथे महेश सावंतांनी एक लढत दिलेली आहे, मिलिंदजी निवडून आलेले आहेत, आमच्या लोणार रावतजी निवडून आलेले आहेत, आमच्या सकीना शेख निवडून आलेले आहेत, निशिकांत शिंदेंची लढत ही फार महत्त्वाची लढत होती, ते निवडून आलेले आहेत. नाही, निशिकांत शिंदेंच्या विजयाबद्दल एवढंच सांगेल की सरवणकरांना किंवा या सगळ्याच लोकांना धडा मिळाला असेल की तुम्ही कितीही आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो